शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष राणे सध्या आपल्याबरोबर आहे। सर, तुम्ही आज कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये आला होता, आक्रमक भूमिका होती, काय मागणी होती, काय सांगणार? असं आहे, ती 5 वर्षाची लहान मुलगी आहे। त्या लहान मुलीवरती त्या नराधमाने अत्याचार केले। अत्याचार करून त्या मुलीला घराच्या बाहेर बसवलं। ती रक्तबंबाळ असताना ती मुलगी घरी गेली आणि घरच्यांनी ते बघितल्यानंतर ती मुलगी बोलली की बाबा झालेलं आहे। त्याच्यानंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये आलं। शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला 2.5 तास तिला कुठला उपचार केला गेला नाही। तर आम्ही याडी आलो, त्या नराधमाला पोलिसांनी पकडलेलं आहे। त्याच पद्धतीने जे डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केला नाही त्या डॉक्टरवर पण केस झाली पाहिजे आणि त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे। पण काय आश्वासन पोलिसांनी काय आश्वासन दिलं? पोलिसांनी त्या नराधमाला पकडलेलं आहे। आम्हाला त्यांनी कागद दाखवलेले आहे। त्यांच्या पूर्व सगळे कलम लावलेले आहेत। त्याच्याबरोबर त्या डॉक्टरांवर कलम लावून, ज्या डॉक्टरांनी, डॉक्टर हा देवाचं रूप असतो, डॉक्टरला देवाचा दर्जा दिला गेला आहे। तर त्या ज्याला देवाचा दर्जा दिला गेलेला आहे त्या मुलीला बघितलं पाहिजे होतं। त्या मुलीवरती अत्याचार झालेले आहे। डॉक्टरांनी पण उपचार न देता अत्याचार केलेला आहे। अशा सर्व डॉक्टरांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत का हा मुद्दा घेऊन तुम्ही? शिवसेना उद्धव पक्ष जो आहे, जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष उभा असणार। साहेबांपर्यंत पोचवू, अधिवेशनामध्ये विषय येतील आणि जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। काही महिला पण इथे, ताई तुमची काय भावना आहे? तुम्ही पण खाली बसले होते, काय सांगणार, काय भावना आहे तुमची? तर इथे तुम्ही बघू शकतात अनेक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ता आणि पुस्तक दोन्ही उभे आहेत आणि ते आक्रमक होते आणि खाली सिनियर पेच्या केबिनमध्ये बसून त्यांनी विरोध केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।